नमस्कार. खमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या हिरव्या दाण्यांची आमटी. यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी इथे दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता. तुरीच्या दाण्यांची आमटी ही एक विदर्भातील हंगामी भाजी आहे, जी हिवाळ्यात तुरीच्या शेंगा आल्यावर बनवली जाते. हिला लोकल भाषेत तुरीच्या सोल्याची आमटी असेही म्हणतात. चला तर मग सुरू करूया आपली रेसिपी. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीरच्या दांड्या, कढीपत्ता, 4 लसूण पाकळ्या व अर्धे तुरीचे दाणे टाका. याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. मी हे मिश्रण 2 टप्प्यात वाटून घेणार आहे. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात 3 चमचे तेल टाका. दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि बारीक कापलेला कांदा टाका. कांदा सोनेरी रंगाचा झाला की 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाका. लसूण पेस्ट शिजली की त्यात 4 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी टाका व छान कालवून घ्या. त्यानंतर कापलेला टोमॅटो मध्ये अर्धे टोमॅटो टाका. थोडी कापलेली कोथिंबीर टाका. आता टोमॅटोला थोडं मसाल्यात शिजू द्या. टोमॅटो शिजले की यात तुरीच्या दाण्याची पेस्ट टाका. याला 4-5 मिनिटे एकजीव कालवून घ्या. आता यामध्ये गरम पाणी टाका. पाणी थोडं जास्त टाका, कारण थंड झाल्यावर आमटी घट्ट येते. त्यामुळे बनवताना थोडी पातळ बनवायची. आता यामध्ये उरलेले अर्धे टोमॅटो टाका व थोडी कोथिंबीर टाका. मोठ्या गॅसवर छान 3-4 उकळ्या येऊ द्या. तुमची गरमागरम पौष्टिक तुरीच्या सोल्याची आमटी तयार आहे. ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व कमेंट करा. अशाच 14 रेसिपी पाहण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.